गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक लहान मुलगा आणि मुलगी बेस्ट फ्रेंड असतात. ते गार्डनमध्ये जातात खेळायला. छोटे असतात अगदी. तर खेळता खेळता तो मुलगा खूप छान स्टोन कलेक्शन करतो. त्याच्याकडे खूप छान वेगवेगळ्या रंगाचे खडे गोळा होतात. त्या मुलीला दिसतात. तर ती मुलगी त्याला विचारते की तू तुझ्याकडचे स्टोन्स मला देशील का? तो म्हणतो हो देईन. पण त्या मुलीजवळ खूप छान चॉकलेट्स असतात, टॉफीज. तो म्हणतो तू तुझ्या सगळ्या ट्रॉफी मला दे, मग मी तुला ते स्टोन्स देतो. ती मुलगी म्हणते ठीक आहे. ती मुलगी त्याला सगळे आपले चॉकलेट्स देते आणि तो मुलगा त्याचे स्टोन्स देतो, पण देताना एक मोठा चांगलावाला स्टोन स्वतःजवळ ठेवतो. मग ते घरी जातात, छान खेळतात दिवसभर, रात्री झोपतात. मग झोपायला गेल्यावर त्या मुलाच्या डोक्यात विचार येतो की त्या मुलीने आपल्याला सगळे चॉकलेट दिले असतील की चांगलं मोठं एखादं चॉकलेट स्वतःजवळ ठेवलं असेल, आणि त्याला झोपच येत नाही. आणि ती छोटी मुलगी मात्र सगळे चॉकलेट देऊन, स्टोन घेऊन छान झोपलेली असते. आपण आपल्या लाईफमध्ये पण असं एक्सपिरियन्स करतो का की जेव्हा आपण आपलं 100% दिलेलं असतं, कुठल्याही रिलेशनशिप म्हणा, कुठल्या कामात म्हणा, कुठल्या कमिटमेंटमध्ये म्हणा, तेव्हा आपल्या डोक्यात डाऊट नाही आहेत. पण जेव्हा आपल्याकडनं एखादी चूक झाली किंवा आपल्याला असं वाटत असतं की हे बरोबर नाही आहे, त्यावेळेला आपल्याला दुसऱ्याबद्दलचा पण विश्वास कमी होतो. असं होतं. त्याच्यामुळे जिथे कुठे असाल, एक तर ज्या मोमेंटमध्ये आहे तिथे आपण 100% राहायचं, म्हणजे पास्ट आणि फ्युचरच्या अँक्झायटी किंवा स्ट्रेस येत नाहीत. आणि जितके आपले नातेसंबंध, लग्नातले, मैत्रीतले, माहेरचे, सासरचे जितके असतील, तिथे आपण जर का आपलं 100% दिलं, तर आपल्याला कुठलाच किंतु परंतु येत नाही आणि समोरच्याबद्दलचा पण विश्वास वाढतो आणि आपलं आयुष्य सोपं होतं. आपली रात्रीची झोप आपल्याकरता महत्त्वाची आहे. थँक्यू सो मच. आय लव्ह यू ऑल. हॅव अ गुड डे.